प्रत्येक पुणेकर ज्यावेळेला मत द्यायला जात होता तेव्हा तो विचार काय करत होता की माझं मत हे देशाचा प्रधानमंत्री ठरवणार आहे आता की पुण्यात कसबा विधानसभा म्हणजे खरं तर उमेदवार समोरचे म्हणत होते की आम्ही कोथरूडला लीड घेणार. आम्ही असं सांगितलं कोथरूड सोड रे बाबा, आम्ही कसबा पण जिंकला. आता आपल्याबरोबर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आहेत. महापालिकेत आलेले आहात. ज्या महापालिकेपासून सुरुवात झाली इतकी वर्ष शहराचं नेतृत्व करण्यापर्यंत म्हणजे नगरसेवक ते शहराचं नेतृत्व ते आता खासदारकी. समाधान वाटतं की माझ्या पक्षानं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी दिली. बूथवरती काम करणारा कार्यकर्ता, त्या काळात जेव्हा फ्लेक्स नव्हते किंवा काय तेव्हा हाताने बॅनर बनवून ते लावणारा कार्यकर्ता, पोस्टर चिटकवणारा कार्यकर्ता आणि तो आज देशाच्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली जाते. मला असं वाटतं माझ्या पक्षातच होतं. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा निश्चितच आनंद देणारा आहे. ज्या महापालिकेत आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण आलो. इथला 20 वर्षाचा एक प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून मला असं वाटतं की त्याचा फायदा मला माझ्या पुढच्या कामात नक्की होईल. महापालिकेत आलेले आहात. याच महापालिकेतले तुमचे सहकारी 2 विरोधात उभे होते आणि एक चित्र असं निर्माण केलं गेलं होतं की धंगेकर विरोधात आहे म्हणजे काँग्रेस फाईटमध्ये आली. 3 लाखाचं बापटांचं मताधिक्य मोहोळ तोडू शकणार नाहीत अशा पद्धतीचे अनेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. पण 1 लाखाचं मताधिक्य म्हणजे कसब्यात जे झालं त्यानंतरचं चित्र तुमच्या निवडणुकीत होणार नाही, तेच पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी नेमकी काय गणितं होती? आम्हाला विश्वास होता की बघा ही देशाची निवडणूक होती, एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक. प्रत्येक पुणेकर ज्यावेळेला मत द्यायला जात होता तेव्हा तो विचार काय करत होता की माझं मत हे देशाचा प्रधानमंत्री ठरवणार आहे आता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरती याचा कुठेही विषय होत नसतो. आणि आम्हाला विश्वास होता का होता तर बाय इलेक्शन ही खूप वेगळ्या लेवलला गेली आणि त्यावेळेला जे झालं त्याच यावेळेला करायचा प्रयत्न त्या मंडळींनी केला. एक वेगळं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, एक वेगळं परसेप्शन तयार करायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की खरं स्वरूप लोकांना समोर आलं. निवडणूक ही कशा पद्धतीने लढली जाते, ती विचारावर लढली जाते, ती विकासावर लढली जाते. मला असं वाटतं पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे आणि या शहरामध्ये या चांगली जी राजकीय संस्कृती आहे त्या पद्धतीनंच जर तुम्ही काम केलं, लोकांना सामोरं गेला तर लोक तुम्हाला दाद देतात, प्रतिसाद देतात, अन्यथा तुम्हाला फेकून देतात. या निवडणुकीत सिद्ध झाले. त्यामुळे जे काही चुकीचे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, व्यक्तिगत पातळीवरती टीका करण्यात आली, खाजगी एखाद्याच्या आयुष्यावरती बोलण्यात आलं, मला असं वाटतं की ह्याच्याशी लोकांना नसतं काही घेणं. लोकांना हे महत्त्वाचं असतं तुम्ही काय केलंय आणि तुम्ही काय करणार आहात पुण्यासाठी. त्यामुळे मी म्हणालो तसं विचार, विकास आणि या शहराचं भविष्य याला लोकांनी मतदान केलंय आणि म्हणून कसबा जो आमचाच होता आणि पुन्हा यावेळेस सिद्ध झालं की पुण्यात कसबा विधानसभा म्हणजे खरं तर उमेदवार समोरचे म्हणत होते की आम्ही कोथरूडला लीड घेणार. आम्ही असं सांगितलं कोथरूड सोड रे बाबा, आम्ही कसबा पण जिंकला. आता या पुढच्या काळामध्ये म्हणजे एक पुणे जिल्ह्याविषयीचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यात 50-50 यश मिळालेलं आहे. म्हणजे 2 मतदारसंघ तुमच्याकडे आले महायुतीकडे आणि 2 मतदारसंघांमध्ये मात्र पराभव झाला. जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं कुठेतरी म्हणजे काही खुशी काही मला असं वाटतं शेवटी जनमताचा कौल आहे, जनमताचा आदर केला पाहिजे, ते स्वीकारले पाहिजे आणि जिथं आम्ही आलोय तिथे प्रामाणिकपणे आम्ही तो अत्यंत नम्रपणे तो विजय आहे तो आम्ही स्वीकारतोय किंवा तो जनमताचा आदर करून आम्ही त्याच्यानुसार काम करू. जिथे आम्ही गेलोय, जिथे आमचा पराजय झाला तिथे नक्कीच आम्हाला विचार करावा लागेल, विश्लेषण त्याचं करावं लागेल, आम्ही कुठे कमी पडलो आणि म्हणून आम्हाला पुन्हा नव्या जोमानं काम करावं लागेल. शेवटी हे जनमताचा कौल आहे. शेवटी कुठलंही गोष्ट सत्य ही काही कायम नसतं. हे शेवटी लोकशाहीची प्रक्रिया, आज असं आहे तर उद्या तसं. त्यामुळे मला असं वाटतं की हे चालत असतं पण शेवटी केंद्रात एनडीएचं सरकार येते, मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतात, विजयाची हॅट्रिक होते देशात आणि पुण्यात सुद्धा महायुतीचा खासदार होतो, याची सुद्धा हॅट्रिक झाली. शेवटचा प्रश्न, पुणे शहरासाठीचं नियोजन काय? कारण शहरासाठीचे अनेक नवीन विषय आहेत. मी म्हणालो तसं की स्थानिक पातळीचे प्रश्न आहेत, राज्य सरकारच्या पातळीचे प्रश्न आहेत, केंद्र सरकारचे. शेवटी तुम्हाला शहराचा खासदार म्हणून जेव्हा काम करायचं तेव्हा एका ठिकाणी एका विषयाला धरून नाही, तुम्हाला शहराच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला मुळात थोडंसं आकलन तुम्हालाही हवं. लोकांची संवाद समन्वय राहिला तर तुम्ही काम चांगलं करू शकता. आणि मला असं वाटतं 3 स्तरावरचे प्रश्न एकत्रितपणे चांगले सोडवायचे असतील तर कामच करावं लागेल, लोकांशी संवाद समन्वय ठेवावा लागेल आणि आम्ही ते ठरवलं. आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात आम्ही दिलं की पुण्यासाठी काय काय आम्ही करणार. आम्ही बघा आता हे शहरात काही प्रश्न तयार झाले, निर्माण झाले. 5 वर्ष आम्ही सत्तेत होतो पण मागच्या 30-40 वर्षात महापालिका, राज्य, देशात हीच लोक सत्तेत होती काँग्रेसवाली. आज पुण्याची ही अवस्था काही प्रश्नाची आपल्या समोर दिसत. वाहतुकीचा तो काय आज नाही झाला ना. शेवटी 25-40 वर्ष तुम्ही राज्य केलं. आता आम्ही पुढच्या 50 वर्षाचा विचार करून देशातलं सर्वोत्तम शहर आम्हाला करायचं त्याच्यावरती काम करणार.
तर हे होते मुरलीधर मोहोळ ज्यांनी पुण्यासाठी जे काही नियोजन आणि विकास या दृष्टिकोनातून कामं करायची आहेत त्याविषयीची ती घोषणा केलेली आहे.